चिकनचा रस्सा बनवण्यासाठी साहित्य: किसलेलं सुकं खोबरं, धने, थोडासा गरम मसाला, एक मिरची, आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता, भाजलेले फुटाणे आणि भाजलेला कांदा. मसाला छान भाजून घ्यायचा. चिकन बनवण्यासाठी मी पातेल्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये हे मसाले, चिकन मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून थोडंसं परतून घ्यायचं. असं टाकलं ना तर भाजीला तरी खूप छान येते. त्यानंतर काळा मसाला टाकून परतून घ्यायचं. काळ्या मसाल्याचं वाटण टाकून झाल्यानंतर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये हे आपलं चिकन सूप आणि पीस टाकून घेऊया. आता आपल्याला पाहिजे तेवढ्या रस्सासाठी पाणी टाकून घ्यायचं. पाणी शक्यतो गरमच टाकायचं, जेणेकरून भाजीला चव खूप छान येते. आता मी आम्हाला पाहिजे तेवढ्या रस्स्यात पाणी टाकून ठेवते. ओके, हे बघा आता खूप छान दिसते भाजी. आता हिला 5 मिनिटं शिजू देऊ. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कट आलेला आहे. ते मस्तच, वाव, मस्त. अशा प्रकारे मी ताट केलं आहे. या जेवायला सगळ्यांनी. झालं देऊ, कसं झालं खाऊन बघ ना. छान, खूप छान बनवलंय. लॉलीपॉप बघ ना कसं झालं. खूप छान.